माझं पहिलं उद्दिष्ट आमचं असं होतं की या रस्त्यावरती रस्ता खराब असल्या कारणानं सातत्यानं अपघात होत होते आणि खूप लोकांचे बळी इथं गेले. म्हणून पहिली प्राथमिकता राहुरीकरांसाठी होती की रस्ता दुरुस्त होणं. परंतु सातत्यानं जेव्हा मी पाठपुरावा केला, आंदोलनं काही झाली, राहुरीकरांनी आंदोलनं केली, त्यावेळेस शहरातला हा पॅच त्या ठिकाणी चालू झाला. पण चालू झाल्यावर आपण बघता की ही जे साईडला हे ड्रेनेज लाईनसाठी जे काय खोदलेलं आहे ते काम चालू आहे. बऱ्याचशा व्यापाऱ्यांची देखील तक्रार आहे की हे अडचणीचं ठरणार आहे भविष्यामध्ये. पण मात्र पहिली प्रायोरिटी इथले अपघात थांबणं आणि कुठल्या ठेकेदाराला व्यत्यय न आणता पहिले हे होणं, सुरळीत होणं ही प्रायोरिटी होती. आता आम्ही काल बातमी ऐकली की राहत्यामध्ये या कामाला थांबवायला सांगितलेलं आहे. त्यामुळे जर राहत्यामध्ये थांबत असतील तर माझी विनंती माझी खासदार साहेबांना आज ते सत्तेमध्ये आहेत की इथं देखील राहुरी शहरवासियांच्या देखील व्यापाऱ्यांचं त्या ठिकाणी जे काय म्हणणं असेल त्यानुसार गोष्टी व्हायला पाहिजे. हे आधी आपली प्राथमिकता होती की इथली वाहतूक सुरळीत होणं. कारण आपण बघितलं असेल गेले वर्षभरामध्ये रस्ता मुळात खराब असल्या कारणानं कित्येक लोकांचे जीव त्या ठिकाणी गेले. ट्रॅफिक सातत्यानं जाम व्हायची, शहरामध्ये देखील बाजारपेठेमध्ये जाम व्हायची. म्हणून पहिली प्रायोरिटी होती की रस्ता सुरळीत होणे. आता बऱ्यापैकी शहरातलं डांबरीकरणाचं काम थोडंफार प्रगतीपथावरती आहे आणि आता ही पुढचा जो विषय त्यानंतर आता आहे याच्यावरती व्यापारी लोकांचं देखील म्हणणं आहे की हे असं झाल्या कारणाने रस्ता अरुंद शहरातला होतोय किंवा उद्या हे क्रॉस करून जाणं अवघड होईल, अपघात झाले तर याची जाडी पण जास्त नाही, असे वेगवेगळे प्रश्न याच्या संदर्भात आहेत. आणि म्हणून व्यवस्थित चर्चा केल्याशिवाय हे काम देखील पुढचं करू नये. आता मी ठेकेदारांशी देखील बोललो, त्यांनी देखील आता एवढा हे भरल्यानंतर पुढचं काय आम्ही करणार नाही आणि चर्चा झाल्यावरतीच पुढे जाऊ असं ठेकेदारांशी देखील आता नुकतंच माझं फोनवरती बोलणं आलंय. पण आज केंद्रातल्या सत्ताधारी मंडळींना देखील माझी विनंती त्या ठिकाणी असणार आहे की शहरातला देखील रस्ता त्या ठिकाणी व्यवस्थित रुंद असावा. भविष्यामध्ये इथं ट्रॅफिक जाम होऊ नये. एखादा वेळ प्रसंगी खरं उड्डाणपूरच खरं इथं होणं देखील गरजेचं आहे. असे विषय खरं इथल्या सत्तेतल्या मंडळींना माझं आव्हान आहे की आपण त्या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती करून त्या राहुरी शहरातल्या ट्रॅफिकचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवा अशी विनंती त्या ठिकाणी माझी आहे.